गेल्या काही वर्षापासून स्टेनोग्राफरच्या पदाला पदभरतीला संपूर्ण ब्रेक शासनाने लावण्यात आलेला आहे आणि एकूणच या संपूर्ण पदभरतीच्या मुद्द्यावरून जे स्टेनोग्राफर पदासाठी अभ्यास करत होते वर्षानुवर्ष ते या जाहिरातीची वाट बघत होते। गेल्या काही वर्षापासून ही जाहिरात जी आहे ती बंद करण्यात आली आणि त्यातूनच विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। स्वतः आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या अमरावती जिल्ह्यातले स्टेनोचे विद्यार्थी आहेत जे अनेक वर्षापासून अभ्यास करत होते, अनेक वर्षांपासून या सगळ्या प्रक्रियेत होते। मात्र आता जाहिरात शासनाने बंद केली आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांमध्ये रोष आहेत। अमरावती जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना निवेदन दिले। स्वतः पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देखील विद्यार्थ्यांनी धाव घेतली आहे। एकूणच जर पाहिलं तर हे संपूर्ण निवेदन आहे ज्याच्यामध्ये मंत्रालय स्तरावरचे वेगवेगळे प्रश्न आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। काय प्रश्न आहेत, काय मागण्या आहेत? नाही आणि आता यावर्षी भरती येणार होती, पण यांनी भरतीच्या वेळी स्टेनोग्राफर हे मंत्रालयातनं पद मृत असं घोषित केलं। पण त्यामुळे आमची खूप निराशा झाली आणि हे स्टेनोग्राफी काही सोपा मुद्दा नाही आहे। एक सर्टिफिकेट घेण्यासाठी 6 महिने लागते आणि आमच्याजवळ असे 16 सर्टिफिकेट्स आहेत। त्यासाठी आम्ही 5 ते 6 वर्ष यात घालवले आहे। नुसतं सर्टिफिकेट घेण्यासाठी 6 वर्ष जाते आहे आणि सर्टिफिकेट घेतल्यानंतरही जागा निघून त्यामध्ये आम्हाला पदभरती केल्यानंतर म्हणजे एक्झाम देऊन लागण्यासाठी तरी आम्ही 8 ते 10 वर्ष, मी स्वतः 12 वर्षापासून प्रॅक्टिस करते आहे, पण आजपर्यंत माझं कुठल्या ना कुठल्या कारणास्तव झालेलं नाही। मंत्रालय हा आमच्यासाठी एक मोठा मुद्दा होता, त्यात भरपूर जागा असतात म्हणून आम्ही मंत्रालयाची वाट आवर्जून पाहत होतो आणि आता जागा निघतील का अशा वेळी यांनी मंत्रालयातील स्टेनोग्राफर हे पद मृत असं घोषित केलं। त्यामुळे सांगताय की मृत घोषित केलं, याच्या मागचे कारण काय आहेत आणि आता पुढे तुम्ही काय करणार? पुढे आमच्याकडे तर दुसरा कुठला पर्याय नाही, कारण आम्ही स्टेनोग्राफी जेव्हा आम्ही स्किल करतो त्यासाठी आम्ही दिवसाचे 8 ते 9 तास स्टेनोग्राफीसाठी घालवतो। गेल्या 7-8 वर्षापासून सगळे विद्यार्थी नुसतं स्टेनोग्राफीसाठी घालवत आहे, दुसरं स्किल आमच्याकडे नाही। आणि मृत घोषित करण्याचं एक कारण असं असू शकते की त्यांना ही पद जे आहे ना हे AI मार्फत भरायचं आहे। AI मार्फत त्यांना मॅन पॉवर नको आहे, त्यांना कॉम्प्युटर मधून पाहिजे आहे, त्यांना मॅन पॉवर नको आहे तिथं। आता आम्ही ज्याच्यासाठी गेल्या 7-8 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय तेच भरती आता होणार नाही, तर आमच्याकडे दुसरं आत्महत्या करण्याशिवाय तर कुठला दुसरा पर्याय राहणार नाही। एकूणच जर पाहिलं तर AIच्या याच्यामध्ये हे सगळं पद जे आहे त्यांना समाविष्ट करण्याच्या हालचाली असल्याचा या सगळ्यांचा आरोप आहे। काही दुसरे पण विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। काय मागणी आहे आणि काय सांगशील? होतं 2012 नंतर 15 नंतर 18 कोरोनाच्या काळामुळे ते काय झालं 22 मध्ये भरती झाली सर। 22 नंतर काय झालं, आम्हाला असं वाटलं 25 मध्ये भरती येणार आहे, तर एकाएकी आम्हाला ह्या 2-3 दिवसात जे न्यूज मिळाली की पदच तुमचं मृत घोषित केलेलं आहे। मृत का बरं घोषित केलं आहे, तर AI नुसार आम्ही हे पद भरणार आहे। त्याच्यामुळे आम्हाला एकाएकी टेन्शन आलं। आम्ही इथेच अमरावतीमध्येच हे सुरू नाही आहे आंदोलन, पूर्ण जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे। प्रत्येक ठिकाणी मुलं आपल्या परीक्षेचा तुम्ही लोक अभ्यास करताय, साधारणतः अमरावती जिल्ह्यामध्ये किती असे विद्यार्थी आहेत किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किती संख्या आहे? जवळपास 1 लाख स्टेनोग्राफर पदासाठी अभ्यास करतात मुलं सर जवळ। जर पाहिलं तर स्टेनोग्राफर हा मुद्दा अतिशय तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे, अनेक वर्ष त्यासाठी मेहनत करावी लागते आणि त्यानंतरच या सगळ्या परीक्षेला पात्र ठरवलं जातं। परंतु अमरावती असेल किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये 1 लाखांपेक्षा अधिकच्या विद्यार्थ्यांवर आता या शासनाच्या निर्णयाचा मोठा भुर्दंड पडणार आहे, बेरोजगारीची कुऱ्हाड त्यांच्यावर पडणार आहे। शिवाय आता जर शासनाने याच्यावर मार्ग काढला नाही तर आत्महत्येशिवाय कोणताही मार्ग आमच्या पुढे राहणार नाही, अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते विद्यार्थ्यांच्या आहेत। शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।